तर माझी सगळ्यात मोठी चूक झाली की मी सॅमसंगला आहे ना नावाजलेली कंपनी समजली आणि त्याचं हे थर्ड क्लास प्रोडक्ट मी मागवलं. तर हे प्रोडक्ट काय आहे तर सॅमसंगची SSD ह्याचा मेन काम काय आहे तर डाटा सेव्ह करणं. तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ किंवा तुम्ही फोटो काढता तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये सेव्ह करू शकता. ही खास त्याच्यासाठी बनवलेली आहे. गेलं 5-6 महिने झालं मी याला यूज करतोय. ह्याच्यामध्ये मी माझे फोटो व्हिडिओ टाकतोय. माझा वॉइस कमी याच्यामध्ये 500 ते 600 GB चा डाटा मी ह्या डबड्यात टाकलाय. ह्या का हे घाण मला दाखवू द्या एकदा. ही हार्ड डिस्क पुढे गेली. ह्या का ही ह्याच्यात मी 5-6 महिने झालं माझा डाटा टाकतोय. 500 ते 600 GB डाटा. त्याच्यात माझ्या अख्ख्या जुन्या मेमरीज, माझे पुढे जे 20 ब्लॉग येणार आहे त्यांचा अख्खा व्हिडिओ, माझं 2 ब्रँड सोबत कोलॅबोरेशन आहे त्याचं व्हिडिओ, ते सगळं ह्याच्यातून गायब झालंय. माझी काही चूक नसताना माझ्याकडून ही कुठं पडली नाही, माझ्याकडून कुठं पाण्यात भिजली नाही. त्याच्या अख्ख्या चुकीने कसं उडालंय त्यांना माहिती. अख्खा माझा डाटा निघून गेलाय आणि मी 500 रुपयाचं मेमरी कार्ड न घेता 15 ते 10,000 रुपयांच्या नरड्यात ओतले सेफ्टीसाठी. आणि मी जर यांना मग कस्टमर केअरला फोन करतोय, ती मला बोलली की आमच्या व्हॉट्सअपवरती आम्हाला चॅट करा. त्यांच्यावर व्हॉट्सअपवरती मी चॅट करून त्यांच्यासंग बोलतो तर ते मला एक नंबर देतात. त्या नंबरला मी फोन लावतो तर ते बोलतात आम्हाला ईमेल करा. त्यांच्या सॅमसंग इंडियाला मी ईमेल करतो तर तिथून मला बिझनेस टू बिझनेससाठी अजून एक ईमेल ID भेटतं. मी त्याच्यावरती ईमेल करतो तर मला पुढून रिप्लाय काय येतो तर आम्ही त्याच्या रिकव्हरीसाठी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मग आम्ही तुमच्या नारड्यात जास्त पैसे ओतले काय यासाठी. अरे अक्षरशः मला काल धरून जेवण गेलेलं नाही. मी सकाळी उठल्यापासून सॅमसंग केअरच्या फोनवरती तर काही व्हायना म्हणून आम्ही दुकानात गेलो. अक्षरशः रविवारमुळे सगळी दुकानं बंद आहे. एक फक्त फिनिक्स मधलं चालू होतं. तर फिनिक्स मध्ये गेलो तर तिथला जो मॅनेजर आहे तो मला म्हणतो आम्ही फक्त मोबाईल रिपेअर करतो. तर त्यांना म्हणलो सर आम्हाला ह्याचं कुठं रिपेअरिंग होईल तेवढं सांगा. तर तिथून आम्हाला रिप्लाय येतो की आम्हाला माहित नाही. अशी तुमची सर्व्हिस, असं तुम्ही कस्टमर जपताय. अरे काय जरा लाज वाटत आहे. तुम्ही कंपनी काय आहे, तुम्ही वागताय काय आहे, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा ह्या प्रोडक्टवरती. तर फॅमिली माझा 600 GB डाटा उडालाय. माझं अख्खं पुढं जे येणार व्हिडिओ सगळं गेल्यात. माझ्याकडे आता काही टाकाय राहिलं नाही. मला ह्यांच्याकडून मला माझा डाटा पाहिजे नाही. तर मला त्यांची मदत व्हावी म्हणून मी तुमची थोडीशी हात जोडून मदत मागतो. माझी फक्त एवढीच मदत करा. #डोंट युजिंग सॅमसंग इंडिया प्रोडक्ट मध्ये स्पेस द्यानं लिहा @सॅमसंग इंडिया, नाही तर लिहा स्टॉप @सॅमसंग इंडिया. त्यांच्यापर्यंत फक्त ही केस जाऊ द्या. फॅमिली प्लीज मदत करा. हात जोडून तुमची मदत मागतो. जास्तीत जास्त कमेंट करा प्लीज प्लीज प्लीज. रामकृष्ण हरी.